आम्ही निघालेलो आहे. आता थेट आम्ही ऑटो पॉईंटला जाणार आहे. ऑटोमध्ये आम्ही बसत आहे, मी, आईसाहेब आणि आजी. आणि हा ऑटो थेट जिल्हा क्रीडा संकुलला जाणार आहे. आम्ही हा ऑटो जटा हॉस्पिटलपासून केलेला आहे. आणि तुळजापूरला जायची इच्छा तर माझी आजीचीच आहे, कारण बरेच वर्ष झालं माझी आजी गेली नव्हती. इथून आम्हाला 10 रुपये घेतील आणि जिल्हा क्रीडा संकुलपाशीच तुळजापूरच्या बसेस लागतात, त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी जात आहे. चला आता मग पुढे भेटूया. संकुलपाशी आम्ही आलेलो आहे आणि मला एक बस दिसाली आता तुळजापूरची असायला पाहिजे, नाहीतर आम्हाला आज लई उशीर होईल. ऑटोमधून आम्ही उतरत आहे. मित्रांनो, ती बसच नव्हती. माझी इच्छा आहे की तुम्ही जिल्हा क्रीडा संकुल बघावं, किती सुंदर आहे. मला एक बस दिसाली मित्रांनो, तुळजापूरचीच असावी. 15-20 मिनिट झालं काय कोणची काय बस येईना. आता एक बस आलेली आहे, औषधाची आहे मित्रांनो. आम्ही काम करतो, औषधाहून बस पकडतो, बरं होईल. बसमध्ये बसलेलो मित्रांनो आम्ही. हे पहा, ₹30 तिकीट निघालेलं आहे मित्रांनो. इथून आम्हाला अर्धा तास लागेल जायला औषधाला. फुल माणसासाठी 30 रुपयाचं आहे तिथून औषध जायला. औषधामध्ये आम्ही पोचलेलो आहे मित्रांनो. हे बघा, आम्ही पुढच्या बसची वाट बघतोय. मला बस दिसते, तुळजापूरचीच असायला पाहिजे आणि ते त्या साईडला जाऊन. हे बघा, त्या साईडलाच गेली शेवटी, म्हणजे आज पक्का उशीर आहे मित्र. फायनली मित्रांनो आम्हाला बस भेटलेली आहे तुळजापूरची. 5-10 मिनटानंतरच बस आलेली. त्यानंतर आम्ही बसमध्ये बसून गेलेलो. थोडी गर्दी पण आहे. बस थांबलेली आहे मित्रांनो चहा नाश्त्यासाठी. आणि जेव्हाही चहा नाश्ता असतो मित्रांनो, आजी आणि माझी आईसाहेब फिक्स उतरणार आणि बघणार खायला काय आहे आणि काय खाऊ आपण. हे पहा बघा कशा जात आहेत. आता मी पण बघतो ह्यांनी काय घेतात. मला साईडला इथं बासुंदी दिसलं आहे मित्रांनो. आणि नक्की म्हणजे नक्की बासुंदी घेणार, कारण ह्या दोघांना बासुंदी फिक्स आवडते. हे बघू शकता. मी म्हटलं होतं ह्यांनी नक्की बासुंदी घेणार. आता मी जातोय घ्यायला. ए भैया, कितीला आहे बासुंदी? 30ला का? 3 देऊन दे बासुंदी, लवकर दे. आमचं झालेलं आहे मित्रांनो. आता आम्ही बसमध्ये बसून थेट तुळजापूरला जाऊन येतो. तुळजापूरच्या बसस्टँडला मित्रांनो आम्ही पोहोचलेलो आहे. थेट आम्ही मंदिरात जाणार आहे. एकदा मॅपमध्ये बघतो मंदिर जवळ आहे की मित्रांनो. खूप जवळ आहे. 5-10 मिनटंच लागतील आपल्याला जायला. ऑटो करण्याची काही आवश्यकता नाही. मागच्या वेळेस आम्ही कारनं आलेलो, कारण माझी जेईची एक्झाम होती इथल्या कॉलेजमध्ये. आणि मला इथून माहीत नव्हतं की बाबा इथून जवळ आहे की नाही बसस्टँडपासून. मग आज कळलं की बाबा इथून लांबही नाही, ऑटो करण्याची आवश्यकता नाही. आम्ही आता इथून चलत जात आहे. आणि इथून मला गाड्या येते जरद. ऑटो खूप भेटतील तुम्हाला इथून मित्रांनो. ऑटो खूप भेटतील. चला मंदिरला, काही गरज नाही. चला थोडं चांगलं बरं. हे बा आम्ही इथून जात आहे. आमच्या आजीबाई बघा अशा म्हणजे पुढंच दर्शनासाठी म्हणलं ना एकदम चालणार म्हणजे चालणारच. वय त्यांचं एकदम 50-60 वर्ष आहे अजून. गाडी आहे.
मित्रांनो आम्हाला भूक लागली कारण थोडंसं खावं म्हणलं. सकाळी सकाळी आम्ही नाश्ता केलेला. आता दुपारचे 12 वाजलेले, थोडं खावं म्हणलं. आम्ही अर्धा डझन घ्यावं म्हणलं केळे. पाहू शकता. मला दुकानात दिसायला मित्रांनो. जेव्हाही दुकानं दिसतात आईमध्ये थांबणार हे बघा थांबली ना. आता मी बघ काय सांगता येत नाही रे. मला वाटायला ते विणी घेत आहेत वाटतं गजरा. ते महागाला पण दिसायला मला गजरा. आता मला वाटायला इथूनच सगळं होईल आज खरेदी. हळदी चुडी ते आपली. सामान वगैरे घेऊन आमचं मित्रांनो झालेलं आहे. कारण सगळं सामान त्यांनी बघा तिथूनच घेतलंय. जे आमच्या चपला होत्या आम्ही तिथंच काढल्या. कारण पुढं चपला चोरीला जाताना आम्हाला ह्याची भीती, त्यामुळे आम्ही तिथंच काढलेले. आता मला वाटायला पुढची नाही होणार का एक खरेदी. राहिला फक्त आमचा पेढा. पेढ्यासाठी आम्ही बघतो. सारे हे कैक दे भारे भवताली बसले जणू. गेला गड्या दोन डोळ्यात माझे केली साठवू. लक्ष्मी पूजक दंबे खाली कधी अंबे नावे तिची आणू. विश्वाच्या जन्माचा दुःखानं जगण्याचा तोच तू खरा. राहो तुझी माया कीर्तेची ती छाया असो आदरा. मोठी सूर्य चंद्रलीन पायीशी तुझ्या देवीचा हे आईचा भवानीचा. आम्ही बघतोय पेढा कसा आहे काय नाही. मित्रांनो पेढा एक नंबर आहे. घेतलाच पाहिजे. एक बॉक्स तर आपण घेतलाच पाहिजे. खूप भारी पेढा आहे. पेढा घेऊन ते आमचे झालेलं आहे मित्रांनो. आम्ही थेट मंदिरात जाणार आहे काहीच खरेदी न करता. यायला आता स्पष्ट म्हणलेलं आहे काहीच घ्यायचं नाही. चला तर मग आपण पुढे पोचूया. DJ Kiran
जागला नाद हा भागला दाटू जरी सावल्या कृत प्रकाशाची माते तुझी खाशी वाटा किती दावल्या ओ सागर धरताना मागे तू दिसताना चिंता कशाची पुरी पंखात येई बळ लागे आदाना जळवण व्यात असलो जरी शिवशास्त्री धावगे शिवशास्त्री धावगे शरणांना पावगे आधार जीवा सटे हारशी सद्गतीत धावशी दिवस नवा तुझ्या पदराची छाया माझे जरा हे बघा द्वार लांबून मला एकदम छोटा वाटत होता, पण आता हा मोठा वाटत आहे खूप. आणि इथं लाईटिंगही केलेली आहे. मागच्या वेळेस अशी लाईटिंग नव्हती. अतिशय सुंदर आहे मित्रांनो. चल तर मग आपण पुढं जाऊया यामध्ये. मित्रांनो आम्ही आत आलेलो आहे. अतिशय सुंदर नजारा येतो. आम्ही खाली जातोय. मला वाटते 1-2 फोटो काढले पाहिजे. मी आता 1-2 फोटो काढतो मित्रांनो. झालेलं आहे मित्रांनो. आता आम्ही हातपाय तोंड जे गाईच्या मुखातून इथून पाणी येतं तिथं आम्ही जात आहे. कारण आम्ही इकडूनच जाणार होतो, पण पुन्हा लक्षात आलं की अरे हां आधी इथं पाय धुवावं लागतात. चला चला तर आम्ही आता आलेलो आहे. यावेळेस मला थोडं पाणी हे दिसतंय खाली, कारण मागच्या वेळेस जरा पाणी वर होतं आणि शिड्याही लावले तर घसरण्यासारखंही आहे इथं. आज हळूच मला खाली जावं लागेल. पाय धुवून आम्ही पुढं मित्रांनो मी आता खाली जात आहे. आपले महादेवाचे पाया पडून झालेले आहेत. आम्ही सरळ पुढं जात आहे. तर आम्हाला एक पुढं गणपतीचं मंदिर दिसत आहे. मी नाव वाचतो. मला उजव्या सोंडीचा गणपती दिसत आहे मित्रांनो. हे बघू शकता. मी झूम करतो. 1 मिनिट. पुढे येऊन तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता. अतिशय सुंदर आहे. गणेशजीचं दर्शन करून मित्रांनो आम्ही आता आज जात आहे. पुढून दर्शनासाठी लाईन असतील. यावेळेस मला गर्दी दिसत नाही आहे, कारण मागच्या वेळेस खूप गर्दी होती. यावेळेस कर पण आहे आणि यावेळेस मला गर्दी दिसत नाही, म्हणजे यावेळेस आमचं दर्शन पक्क लवकर होणार. पाहू शकता दर्शनासाठी जाण्यास मार्ग आहे. मागच्या वेळेस इथून गर्दी होती, यावेळेस काही गर्दी काही दिसेना. आम्ही इथून आज जातोय मित्रांनो. मित्रांनो पाहू शकता खाली किती गर्दी आहे. वरच्या फ्लोअरला काहीच गर्दी नव्हती. पाहू शकता किती गर्दी आहे मित्रांनो खाली.
15-20 मिनिट झाले आम्ही पुढं आलेलो आहे, आता जवळ आलेलो आहे. हे पहा आता आम्ही इथून वर जाईल. काही क्षणातच आमचं आता दर्शन होणार आहे मित्रांनो. हे पहा आमचं दर्शन झालेलं आहे. आता तुम्ही इथून देवी बघू शकता, विश्रांतीमध्ये आहे. दुपारचे 3 वाजलेले आहेत. भूक खूप लागलेली आहे मित्रांनो. आता आम्ही जेवाय बसलेलो आहे. तर हे पहा आपल्या लातूरून भाकर चटणी आणलेली आहे. तर आम्ही खाणार आहे. जेवण करून झालेलं आहे आमचं. आता आम्ही मंदिराच्या बाहेर पडत आहे. आता आम्ही थेट बसस्टँडला जाणार आहे. तिथून आम्ही बस पकडणार. इथून बाहेर पडाय मला 5-10 मिनिट लागतील. मंदिराच्या बाहेर पडून आम्ही आता चप्पल ते घालून पुढं जात आहे मित्रांनो. आता थेट आम्ही बसस्टँडला जाणार आहे. तिथून आम्ही बस पकडणार. आता काय माहीत बस भेटेल का नाही, कारण 3-4 तर असेच वाजलेत. जायलाही 2-3 तास लागतात. थेट आम्ही बसस्टँडला पोचतो आता. हे पहा आम्ही बसस्टँडला पोचलेलो आहे. तर आम्हाला काय गाडी तर काही दिसणार झाले. अर्ध्या 1 तासानंतर एक बस येणार आहे, तेव्हा बसता येईल. म्हणजे आता साधारण 4 वाजलेले आहेत. 5ला गाडी आहे. 1 तास थांबावं लागेल. हे पहा आम्ही बसमध्ये आलेलो आहे आणि गर्दी अशी इतकी आहे, खाली बसाय जागा नाही. खूप गर्दी आहे मित्रांनो. जायला 2-3 तास लागतील. त्या गर्दीतून म्हणजे जाणं, प्रवास करणं खूप मुश्किल आहे. आम्ही जातो कसं तरी. फायनली आम्ही लातूरमध्ये पोहोचलेलो आहे. आता आम्ही ऑटो बघतो आहे. 10 मिनिट लागते तिथून आम्हाला घरी जायला. पाय खूप दुखत आहेत. ऑटो बघून आम्ही जाईल घरी. फायनली आम्हाला ऑटो भेटलेला आहे मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज चौकपासून हा आम्ही ऑटो केलेला आहे. तर इथून आम्हाला 5 मिनिट लागतील जायला. फक्त विश्रांतीची गरज आहे, कारण खूप झोप येत आहे आम्हाला आता. हे पहा मी अपार्टमेंटच्या खाली पोचलेलो आहे. आता इथून मला 2 मजली चलायचे, मग पुन्हा घरी जायचे. जिथे चलणं काय माझ्या आयुष्यातलं जाणारच नाही. फायनली मी पोचलेलो आहे आणि दार वाजून मी ब्लॉगची एंडिंग करतो मित्रांनो. तर धन्यवाद.